बघा काय सीन वाटतो हा बघा फ्रंटचा सीन काय वाटतोय ढग आलेत ना बाजूला पाऊस चालू झालेला आहे तर बघा सगळे पळतायत जे शिवभक्त इकडे येतात तर आमची त्यांना नम्र विनंती आहे की जो आपला महाराष्ट्रीयन पोशाख आहे तो पोशाखच परिधान करून आपण या मंदिराकडे यावे. माजी प्रभू देशपांडे. तर नमस्कार मित्रांनो, मी योगेश पिंपळे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि माझा आजचा प्लॅन असं झालं आहे की भिवंडीला जाणार आहे मी. भिवंडीमध्ये जे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे तिथेच आज व्हिजिट करणार आहे मी. रेडी झालेलो आहे, आता थोडं काय खाऊन घेतो आणि मग खाऊन झाल्यावर ते मग निघतो. तर पाऊस थांबलेला त्यामुळे पण लगेच निघूया. बघा वातावरण पण पावसाचं वातावरण तर झालेलं आहे पूर्ण, पण थोडं पाऊस थांबला त्यामुळे पण फटाफट निघूया. ही बाईक सर्व्हिसला द्यायची आहे, पूर्ण खराब झालेली. खराब म्हणजे पूर्ण चिखल जमा झालेलं आहे. तर बाईक दिलेली मी सर्व्हिसला. चैनचा थोडासा प्रॉब्लेम होता, याचा चैन पण लूज झालं आहे. बघू शकतो तुम्ही, बघा पूर्ण लूज आहे. चैनीचा प्रॉब्लेम आहे आणि बाकी सर्व्हिस वगैरे करायची प्रॉपर. ते दादाकडे जातो आता आणि मग लंच वगैरे करतो. 3 वाजता निघायचा प्लॅन चालला आहे. बाईक घेऊन चालला आहे आता परत सर्व्हिस सेंटरला. तर मी दादाच्या बिल्डिंग खाली आलेलो आहे. घरी जाऊया आणि लंच वगैरे करून मग निघूया. पंचायत सिरीज चालू आहे आणि जेवणाची वेळ झालेली आहे. आता आपण जेवून घेऊया थोड्या वेळातच. तर फायनली मी निघालेलो आहे. जेवण वगैरे झालं माझं. मी आता माझ्या दादाची बाईक घेऊन चाललो आहे आणि बाईक घेऊन मग तिथे त्यांच्या घरी लावेन आणि तिथून मग त्यांची कार घेऊन जाईन. तर 2:30 वाजलेले आहेत. मी निघालो आहे. 3 वाजेपर्यंत त्यांच्या घरी पोचेन मी. नंतर 3 वाजता आम्ही जर्नी स्टार्ट करू. तर फायनली तिथे पोचलो मी. आता आम्ही निघू. फायनली आमची जर्नी स्टार्ट झालेली आहे. आता आम्ही निघालो आहे आपल्या स्पॉटकडे. तर फायनली आम्ही इथे पोचलेलो आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरती, म्हणजेच मंदिरावरती. इकडे सगळी पार्किंग आहे, तुम्ही बॅक साईडला बघू शकता. तर पे पार्किंग 20 रुपये पे पार्क घेतात. बाजूला पण पार्किंग आणि इकडे पण पार्किंग आहे. पार्किंगची फॅसिलिटी चांगली आहे. चला आपण आता आतमध्ये एंट्री करूया. तर सुरुवातीलाच महादेवाचं मूर्ती आहे. बघा इकडे चप्पल वगैरे ठेवण्याचं स्टँड केलेलं आहे. तिकडे पार्किंग होती आपली. हा एंट्री गेट आहे मेन आपला. मावळे लावले, मावळे हाती आणि मस्तच बनवलेलं एकदम. किती भारी वाटतंय. तर हे आहे छत्रपती शिवाजी महाराज मंदिर, शक्तिपीठ. दोन्ही साईडला म्हणजे सेमच केलेलं मावळे मूर्त्या. चला मग आता आपण आता आतमध्ये एंट्री करूया आणि आतमध्ये कसं बनवलं ते बघूया आपण. इथून आपली आता एंट्री आहे. मस्त सागाचं लाकडाचं बनवलेलं आहे. फायनली आपण आतमध्ये एंट्री केलेली आहे. तर आपण वरती आलेलो आहे पहिलं, कारण हा व्ह्यू आपल्याला बघायचा आहे. पूर्ण असं राऊंड केलेलं आहे इकडून तिकडून. तर हा पूर्णपणे एक राऊंड मारूया, तिकडून खाली उतरूया, बघूया पूर्ण राऊंड मारून कसं. आणि नजारा पण बघा, आजूबाजूचा नजारा जबरदस्त वाटतं. वातावरण पण पावसाचं झालं ना, एक नंबर आहे. फक्त इथला रोड थोडासा खराब आहे. तुम्ही आला तर रिक्षाने या, प्रायव्हेट कार घेऊन नका येऊ. हा वरतून मी फिरतो आहे आणि इकडे खालती पण आपल्याला फिरण्यासाठी आहे. जे महाराजांनी गड वगैरे जिंकलेत किंवा त्यांचे मावळे सगळ्यांचे फोटोज वगैरे लावले आहेत आणि माहिती लिहिलेली आहे. अजून दर्शन नाही घेतलं. पहिलं बोललो पाऊस थांबला आहे तर पहिलं बाहेरचं शूट करून घेऊया आणि नंतर आतून दर्शन घेऊया. कारण जर पाऊस परत चालू झाला तर बाहेर शूट करता येणार नाही. बघू शकता तुम्ही, ह्या साईडला पूर्ण पार्किंग आहे. तर आपली कार तिथे समोर लावलेली आहे. आता आपण इथून खाली उतरूया. हा बघा काय सीन वाटतो. तुम्ही तर बघितलं इथून एंट्री केलेली आपण आहे. हे महाद्वार आहे, इथून एंट्री केलं ते समोर आपल्याला. आता थोड्या वेळातच आपण आतमध्ये जाऊया आणि मस्तपैकी थोडंसं शूट करून घेऊन दर्शन करूया. महाराजांच्या काळातल्या तोफा आहेत त्या पण पूर्ण इकडे ठेवलेल्या आहेत आणि जे शस्त्र आहेत
ते पण इकडे ओरिजिनल ठेवणार. म्हणजे येणाऱ्या जी युवा पिढी आहे ते महाराजांचा इतिहास विसरत चाललेला आहे. या माध्यमातून नक्कीच त्यांना महाराजांचा पूर्ण इतिहास साकारलेला आहे. ते नक्कीच त्यांना त्या गोष्टीचा अभिमान वाटतो. मस्त सर, थँक्यू व्हेरी मच माहिती आणि नक्कीच दिल्याबद्दल. जे शिवभक्त इकडे येतात तर आमची त्यांना नम्र विनंती आहे की जो आपला महाराष्ट्रीयन पोशाख आहे तो पोशाखच परिधान करून आपण या मंदिराकडे यावे. पण आपण जशी एखाद्या गड किल्ल्याची परिस्थिती झाली तशी आपल्याला या मंदिराची होऊन द्यायची नाही. म्हणजे वर्षानुवर्ष हे मंदिर आपल्याला सुरक्षित ठेवायचे. जे आमचे मार्गदर्शक डॉक्टर राजीव चौधरी आणि शिवक्रांती प्रतिष्ठान यांनी पूर्ण मंदिर हे महाराष्ट्रासाठी या देशासाठी अर्पित केले. म्हणजे याची व्यवस्था याची निगा कशी राखायची हे प्रत्येक शिवभक्तांनी इकडे आल्यावर नक्कीच करावी हीच नम्र विनंती. जय शिवराय. मस्त म्हणजे पूर्ण राऊंड मारलेला आहे, पाय घसरतात ना, पूर्ण राऊंड मारलेला आहे. आता आपण थोड्या वेळातच आतून जाऊया. हां मिळालं, पाय स्लिप होतात है ना. हे पूर्ण असं वातावरण गाणे लावले खूप मस्त वाटतं. ॲक्च्युली आम्हाला सांगितलं इकडं फिरून जावं पूर्ण. हा पूर्ण राऊंड फिरायचा आहे खालून आणि इथून एंट्री करा. म्हणजे हा पूर्ण राऊंड आपण गोल फिरला की मग इथून एंट्री करायची आहे. तर आपण आतमधलं पण सर्व बघून घेऊया कसं कसं आहे गोष्टी. जिजामाता आहे आपली. हे महाराजांच्या जन्माचा वेळेचा असेल. इकडे यांची हत्यारं वगैरे ठेवलेली आहेत, माहिती दिलेली आहे. तिथे ॲक्च्युली महाराजांच्या काळातली हत्यारं वगैरे दाखवले की कुठली कुठली हत्यारं यूज करतात वगैरे. प्रॉब्लेम तर लाईटीमुळे शॅडो येतो आहे तर तो क्लिअर शूट नाही होत आहे. पण आपण थोडा वेळ थांबणार आहे आणि बघूया. थोडंसं थांबल्यानंतर लाईटी वगैरे चालू झालं तर रात्र झालं तर थोडं चांगलं दिसेल. तर आपण बघू, प्रयत्न करूया थांबण्याचा. कारण रस्ता पण खराब आहे, पाऊस असल्यामुळे आम्ही कधी थांबू नाही थांबू गॅरंटी नाही, पण ट्राय करूया. हे खाली ॲक्च्युली पूर्ण खालच्या साईडला माहिती दिलेली आहे. वरती त्याचं म्हणजे जे जे शूरवीर होते त्यांचे पराक्रम दिलेत दाखवलेत आणि खालती माहिती दिलेली आहे पूर्ण. हे बॅक साईडचं आहे. तर आपण आता अर्धा राऊंड तर कंप्लीट केलेला आहे आणि बऱ्यापैकी सर्व पोस्टर आपण म्हणजे जे पुतळे बनवलेत ते बघितले ना. तर ॲक्च्युली लाईटीमुळे काय प्रॉपर दिसत नाही, पण खूप छान आहेत. आणि धनुष्यबाण आहे. पूर्ण राऊंड मारलेला आहे आणि आपल्याला इथून एंट्री करायची आहे. धर्मवीर संभाजी महाराणी ताराबाई. इकडे विक्री दर शॉपमध्ये शॉप आहे इथे. तर तुम्हाला जर महाराजाची मूर्ती घ्यायची असेल तर तुम्ही इथे विकत घेऊ शकता. जिथून एंट्री दिली आपल्याला तिथे आलेलो आहे. तर बऱ्यापैकी गर्दी, पाऊस थांबला म्हणून खूप बरं झालं. कारण पाऊस थांबल्यामुळे बाहेरचा शूट करता आला आम्हाला. तर फायनली महाराजाचं दर्शन झालेलं आहे आणि खूपच प्रसन्न वाटते, मस्त वाटते इथे. अजून बॅक साईडला महाराज आहेत माझे. हा बघा फ्रंटचा सीन काय वाटतोय. ढग आलेत ना बाजूला, मस्तच वाटतोय. थोड्या वेळात आता तिथे लाईट लावतील तर लाईट लावती हा नजारा मस्त वाटेल. तर आम्ही थोड्या वेळा रेस्ट करतो आहे. आता वाजलेत 6:30 वाजलेत आणि 7:30पर्यंत इथे लाईट चालू करतील. जे बघू शकता हे बाजूला आहे ना त्याच्या लाईटी वगैरे चालू करतील. मग लाईटीचा नजारा जो आहे ना तो जबरदस्त असेल. तर त्यासाठी आम्ही अर्धा 1 तास थांबू इथे. मग 1 तास थांबल्यानंतर मग लाईटीचं शूट करू की कसं लाईटीमध्ये कसं आपलं मंदिर दिसतंय. तर थोडं आम्ही रेस्ट करतो, त्यानंतर मग लाईट चालू झाल्यावरती मग परत शूट चालू करतो. आणि इथे डोनेशन वगैरे पण देतात, ऑनलाईन पण भरू शकतो तुम्ही आणि स्लिप काढून पण इथं कॅश पण देऊ शकतो. आत्ता फायनली लाईट चालू करायला सुरुवात केलेली आहे. इकडची झालेली चालू, त्याचे पण लावते लाईट. बघूया लाईट चालू झाल्यावरती बघूया कसं वाटते सर्व वातावरण. तर आता फायनली लाईट्स वगैरे चालू करतायत, तुम्ही बघू शकता. तर बघा आपण थोडं बघूया, एक राऊंड मारून घेऊया लाईटीमध्ये कसं दिसतंय मोबाईलमध्ये आणि मग बाकीचा शूट करून मग निघूया लवकर, कारण लेट पण होतं आहे.
पाऊस जास्त वाढला तर परत जायला मुश्किल आहे. रोड थोडा खराब आहे. Finally खाली उतरलो होतं. अजून पण उजेड आहेच, तरी पण थोडंफार दिसतंय. थोडंसं जेव्हा अगोदर थोडं शूट करत होतं ना तेव्हा कसं थोडंसं लाईट बाहेरचं प्रकाश असल्यामुळे ना ते दिसत नव्हतं. आता थोडंसं लाईट चालू केलेलं आहे, अंधार झालेलं आहे. फोटो पहिलाच पाऊस चालू झालेला आहे. तर बघा सगळे पळत आहेत. सगळे जे वरती गेले होते ते सर्व खाली पळत येतात. आता फोटो प्रॉपर दिसत नाही चित्रकरणाचा. माजी प्रभू देशपांडे हे जे आहे ते आग्रह सुटका करतानाचे. तर फायनली आम्ही लाईटीचं पण शूट करून घेतलेलं आहे. आता इथून आम्ही निघतो, थोडं बाहेर वगैरे चाय वगैरे काय भेटतो का बघतो आणि मग तिथून आम्ही पुढे निघतो. तर महाराजांना आपण शेवटचा मुजरा घालूया आणि इथून बाहेर निघूया. प्रसन्न वाटलं, खूप छान आहे इथं. तुम्ही आला तर नक्की या, खूपच मस्त वाटतं इथे. आता निघालो आम्ही, बाहेर आलेलो आहे. तिथं बाजूला थोडंसं चाय वगैरे पितो आणि मग निघतो. खूप मस्त दर्शन झालं. पावसाने पण वेळेवरती थांबला पाऊस म्हणून आम्हाला बाहेरचं शूट करायला भेटलं. आणि आता फायनली निघालो इथून. तर इथं बाजूलाच पार्किंगच्या बाजूलाच स्नॅक्सचे पूर्ण स्टॉल आहेत. ॲक्च्युली 2 द्या. वडापाव खायचं होतं पण वडापाव सगळीकडे अजून तळायचं चालू आहे, तर भरपूर टाईम लागेल. तर चहा पिऊन निघूया आपण लगेच. चहा पिऊन घेऊया कारण वडे त्यातून तळत आहेत, त्याला भरपूर वेळ लागेल. तर आम्हाला येताना जो भरपूर रोड खराब दिसला होता तर त्या रोडने नाही जाणार आहे. आम्ही आता दुसऱ्या रोडने जाणार आहे. आम्हाला इथं सांगितलं आहे की दुसरा एक रोड आहे त्या रोडने जायचं आहे. आरती चालू झालेली आहे, तुम्हाला आरतीचा आवाज येत असेल थोडा थोडा. तर आपण आता व्हिडिओ इथे स्टॉप करूया आणि आता आपण आपल्या परतीच्या मार्गाला निघूया. आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. तर व्हिडिओ पुन्हा काय असेच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.